हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर कालचा व्लॉग पूर्ण डिलीट झाला असून सुद्धा माझा आजचा कमबॅक कसा वाटला तुम्हाला? मला नक्की कळवा. कारण कालची परिस्थिती होती ना, खरंच कठीण होती. काहीच समजत नव्हतं. बट ठीक आहे, आता जे झालं ते झालं आणि तुम्ही समजून घेतलं त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि गाईज खरं सांगायला गेलं ना तुम्हाला, तर ह्या प्रसंगाने ना मला इतकं हर्ट होण्यासारखं झालं नाहीये, हे तर मी सांगू नाही शकत. बट मला हे तर नक्कीच कळालंय, की मी हे जे काही करते ना, की ते फक्त एक फॉर्मॅलिटी, पैशांचा सोर्स, मला काहीच नाहीये, टाईमपास चालू आहे म्हणून नाही करत. तर यामध्ये माझी खरंच आवड आहे. मी पूर्ण माझे एफर्ट्स टाकते, हे मला काल समजलं. आता यामध्ये तर काही डाऊट नाहीये, की मला माझा शौक आहे की नाही, हे मी टाईमपास म्हणून करते किंवा फॉर्मॅलिटी म्हणून करते. तर काल हा प्रसंग माझ्यासोबत घडला म्हणून मला असं समजतंय, की माझी आवड इथे आहे. तर तुम्ही बघू शकता, जर तुम्ही माझ्या सुरुवातीचे व्ह्यूवर असाल, तर तुम्हाला नक्की समजेल. मी सुरुवातीच्या व्लॉगमध्ये बोललेली आहे, की ही माझी आवड आहे म्हणून मी सुरू केलेलं आहे आणि मी हे नाही थांबवू शकणार. माझं म्हणणं फक्त एवढं आहे, की जे माझे अगेन्स्ट आहे लाइक म्हणजे आता आहेत काही गोष्टी गाईज, की ज्या मी पूर्णपणे आता नाही सांगू शकत. वेळ येईल तेव्हा मी बोलेल. पण मला काय म्हणायचंय तात्पर्य, की मी हे काहीच फालतू कामासाठी नाही करत आहे. हे माझी आवड आहे. त्याला मी सुरुवात केलेली आहे आणि कुठेतरी मला आता तुम्हीच विचार करा गाईज, जर असं काही झालं असतं ना, तर मला फरक नसता पडला. आता मी तुम्हाला हे सांगू नाही शकत कारण तुम्ही माझ्यासोबत नव्हता काल. बट मी खरंच सांगते स्वतःहून, की माझ्यासोबत कालचा दिवस कसा फील झाला आणि माझा मूड स्टिल सकाळपर्यंत इतका ऑफ होता, की नाही यार. म्हणजे हे मला ना कुठेतरी असं हिट करतंय, की मला हे वाईट का वाटतंय? कारण खरंच माझी आवड इथेच आहे. ते म्हणतात ना, ज्या क्षेत्रात तुम्हाला इंटरेस्ट असतो, त्या क्षेत्रात तुम्हाला कधीच कंटाळा, बोर कधीच वाटत नाही. तसंच माझ्यासोबत होतं आणि आत्तापर्यंत होत आलेलं आहे. आता मला व्लॉगिंग करून 2-3 महिने नाही, तर कमीत कमी 7-8 महिने झाले असेल अँड आय फील एव्हरी डे आय फील लाइक आय एम दी बेस्ट. एनिवेज गाईज जाऊ द्या. आता मी यापुढे लक्षात ठेवेल असा इर्रिस्पॉन्सिबलपणा कधीच करणार नाही. अच्छा, तर आज कॉलेजमध्ये तुम्ही बघू शकता ऑलरेडी खूप साऱ्या क्लिप गेलेल्या आहेत, बट स्टिल मला तुम्हाला सांगायचं आहे. आज कॉलेज गेल्यानंतर पहिली गोष्ट तर मी आज लेट झालेली म्हणून बाहेर उभं केलेलं सरांनी. इतक्या वेळेस मी असं बोलली, "सर प्लीज, प्लीज लेट मी इन, लेट मी इन." तेव्हा जाऊन कुठेतरी सर बोलले, "हां, ये बाई ये." आणि त्यानंतर मग दुपारच्या सुट्टीला आहे ना फन फेअर होता. आमच्या ना कॉलेजच्या शेजारी एक स्कूल आहे. सो त्यांचं ना छोटे-छोटे मुलांचं फन फेअर होतं आणि इतकी मज्जा आलेली. इतके छान-छान आयटम होते यार. तुम्ही बघितलंच असाल. नसेल तर मागे जाऊन बघा. कारण आपलं बोलणं आणि क्लिप कुठेतरी वेगळीकडेच निघून गेलेले. बट ठीक आहे. आणि त्यांच्या अशा सुंदर-सुंदर डिश बघून मला कुठेतरी असं वाटत होतं, की यार मला हे का नाही सुचलं? मला हे का नाही सुचलं? आणि सर्वात जास्त तर मला ते इतकं आवडलेलं. तुम्ही बघा गाईज मागे जाऊन. ते असं कटोरी चाट समथिंग होतं. इतकं भारी होतं यार, कसलं छान लागत होतं ते. मज्जा आलेली एकदम आणि रात्री येऊन ते इतकी झोप येत होती ना. भेटूयात उद्याच्या व्लॉगला. बाय बाय, गुड नाईट.